पप्पा सोप्या भाषेत कधी सांगितलं नाही आम्ही, पण तुमच्या मंद असण्यामध्ये आमचं आयुष्य रमलं. सगळे म्हणतात तुझी नाक, तुझी चाल, तुझं सर्व तुझ्या पप्पांसारखं आहे. मी खूप भाग्यवान आहे की मी तुमची मुलगी आहे. कसे तुम्ही एक पैसे जमवून घर बांधले, आमचे शिक्षण पूर्ण केले. आम्ही बोलून पप्पा मी तुमच्या पावलांवर पाऊल ठेवून चालणार. सर्वांसोबत चांगले राहायचे, प्रामाणिक वागायचे हेच शिकवले पप्पा तुम्ही. पप्पा मम्मीला तर सर्व चांगले म्हणतात, पण तुम्ही आमच्यासाठी जे आहात ते आम्ही शब्दात नाही सांगू शकत. तुम्ही माझ्यासाठी सुपर हिरो आहात पप्पा. आम्ही एका दुकानदाराच्या मुली खूप लवकर मोठे झालो हे सांगू इच्छिते. आई तुझ्यासाठी 2 शब्द. तू जिने मला लिहायला शिकवले तिच्यासाठी मी कायच लिहिणार. आई मला आजही लक्षात आहे माझे हृदय सर्जरी हार्ट ऑपरेशन जेव्हा करायला सांगितले तेव्हा तूच हिंमत दाखवली आणि पप्पांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहिली. तुझ्या याच खंबीरतेमुळे मी आज इथे ठणठणीत उभी आहे. अशीच हिंमत दाखवणे मी तुझ्याचकडून शिकली आहे. घरच्या एकूण एक सदस्यांना तू नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केलास. लहानपणापासून मी नखरे करायची. मला कारल्याची भाजी नाही आवडत, आलूची भाजी नाही खाणार, पण पप्पांच्या एका आवाजात मी गपचूपपणे ताटावर जेवायला येऊन बसायची. आई तू हसते तेव्हा एक परीपेक्षा कमी दिसत नाही. तुझ्या या कोमल डोळ्यांमधून कधी अश्रू येऊ देऊ नकोस. एक वेळ होती जेव्हा तू माझी मैत्रीण आई होती. आज तू माझी जिवलग मैत्रीण आहे. माझ्या सर्व गोष्टी मी तुला सांगून माझं मन हलकं करते. थँक्यू. पाठी तुला करायचं तुला तर माहिती आहे मागे कथ्थकचा डान्स छान गाणं निवडलं. पप्पा समोर आहे थोडे आई या साईडला जवळ जवळ या करा तो बाई
घालून पहिले पप्पा हात ठेवला का तुम्ही आवाज कमी झाला आमच्या आधी